ठीक आहे. डी ब्लॉक आपण बघतोय, त्याच्यामध्ये आपण आता पॉइंट बघणार आहे आयनायझेशन एनर्जी, आणि आपण त्याची कन्सेप्ट बघितली होती त्या दिवशी व्हाईट बोर्ड वरती, सगळ्या कन्सेप्ट बघितल्या होत्या. ठीक आहे. सो आता थोडं जर डिस्कस केलं, समजा शेवटचे 3 एलिमेंट कोणते, झेड सी डी आणि एच जी. या तिघांमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे डी मध्ये? 10. आता जो फुलफिल्ड आहे, शेल कम्प्लीट आहे, त्याच्याकडून इलेक्ट्रॉन काढता येतील का लवकर? नाही. मग समजा काढायचे असेल तर एनर्जी पण कशी लागणार आहे? व्हेरी हाय. ओके. इथं लिहिलंय बघा, ZnCdHg, त्यांच्यामध्ये हे व्हेरी हाय एनर्जी लागते, आयनायझेशन एनर्जी. आणि देन सेकंड आयनायझेशन एनर्जी, त्याची ऑर्डर अशी दाखवलेली आहे. सो हा 21 आहे. एलिमेंट कसे आपले त्या दिवशी एक तुम्हाला सांगितलं होतं, पहिले 5. तर हा फर्स्ट येतो, खाली ऑर्डर चेक करा, मी लिहिलं त्याच्यामध्ये. पहिला SC, देन TI, देन V. फक्त MN आधी येतो, CR नंतर येतो. ओके, कारण आपण कोणती कन्सेप्ट बघतोय? सेकंड. आता कोणाला सांगता येईल का सेकंड आयनायझेशन एनर्जी आणि फर्स्ट काय असते, काय फरक आहे दोघांमध्ये? बोला. न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड आणि फोर्थ. हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. सो प्रोव्हाइड केली एनर्जी. हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, सो त्या अमाऊंट ऑफ एनर्जीलाच आपण काय म्हणतो? येस, आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे. पण आता तो इलेक्ट्रॉन गेल्यामुळे ही शेल कट झाली. मग आता आपल्याला दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, पण आता या इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कसं आहे? जास्त आहे. त्यामुळे आपल्याला एनर्जी पण कशी द्यायला लागेल? जास्त. ठीक आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की फर्स्ट आयनायझेशन एनर्जी आणि सेकंड याच्यामध्ये नेहमी ग्रेटर कोणती असते? सेकंड. ओके. मग त्या सेकंडचा ट्रेंड हा दिलेला आहे, SCTI VMNCR. सो नीट लक्षात ठेवा की आपला जो सिक्वेन्स आहे डी ब्लॉक मध्ये, तिथं इथं CR येतो, इथं MN येतो. पण आपण जर सेकंडचं बघितलं तर MN आधी येतो, CR नंतर येतो. असं का होतं, कोणाला माहिती? MN चं कॉन्फिगरेशन काय? D5. त्यांनी एक इलेक्ट्रॉन दिला का तो कशात कन्वर्ट होतो? D4. आणि तसंच जर आपण CR चं बघितलं तर CR चं कॉन्फिगरेशन काय? 4s1 3d5 आहे. मग यांनी एक इलेक्ट्रॉन दिला, आता कोणता देणार? 3d5 मधला देणार का 4s मधला देईल तो? 4s1. आता हा इलेक्ट्रॉन गेला, मग दुसरा रिमूव्ह करायचा म्हणजे अवघड आहे, कारण D5 म्हणजे काय असतं? हाफ फील्ड. हाफ फील्ड इज मोर स्टेबल और लेस स्टेबल? स्टेबल. ओके, म्हणून CR नंतर आला. हा पॉइंट समजला का आयनायझेशनचा? ठीक आहे. बाकीचे समजताय ना? 2-3 जणांचाच आवाज येतोय मला. ठीक आहे. नेक्स्ट, ऑक्सिडेशन स्टेट. 2 मिनिट. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नक्की काय असतं? तो कसला नंबर असतो? नो, इट इज नॉट कोऑर्डिनेशन नंबर. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय की किती इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले, त्याचा जो नंबर आहे त्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हणायचं. आता आपण सध्या डी ब्लॉकच्या बाबतीत बोलतोय. बघा आता, फर्स्ट, द ट्रान्झिशन मेटल एक्झिबिट अ लार्ज नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. आता लार्ज नंबरचा अर्थ काय होतो की डी मध्ये S सारखं नाही किंवा P सारखं नाहीये. डी मध्ये डायरेक्ट D12 किती इलेक्ट्रॉन असतात? D10. त्यामुळे त्यांची रेंज जास्त. रेंज जास्त म्हणून काय म्हटलंय, ते एक्झिबिट काय करतात? Large number of ठीक. With the exception of few elements, most of these show variable oxidation state. ओके. आता हा पॉइंट तुम्हाला असं नाही समजणार, आपण एक टेबल दाखवू तुम्हाला, म्हणजे 2 मिनिटात कळेल काय. बघा टेबल आता.
टेबल मध्ये ऍटॉमिक नंबर एससी चा किती आणि झेडएन चा किती आहे? याचा किती असतो एससी चा? 21. 21. आणि झेडएन चा किती आहे? 30. 30. सो देअर आर 10 एलिमेंट्स 30. आणि 10 एलिमेंट मध्येच बघा किती मोठी रेंज आहे. सगळ्यात जास्त कोण ऑक्सिडेशन स्टेट देतो? Mn. Mn. ओके. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला इथे एक पॅटर्न दिसल. इथे एक ट्रायंगल दिसतोय का? हो सर. ओके. म्हणजे जे मिडलला इलेमेंट आहे त्यांचे ऑक्सिजन स्टेट जास्त असतात, टॉपचा आणि बॉटमला कमी असतात. ठीक आहे. मग आता हे कसं काय आलं? प्रूफ कसं करायचं? तर साधी गोष्ट आहे बघा. एससी मध्ये किती इलेमेंट इलेक्ट्रॉनिक्स 2 आणि 1 3 म्हणून किती आली? 3. 2 + 2 4. मग 4 मध्ये पॉसिबिलिटी काय आहे? 4 पण भेटल, तो मे बी 3 पण, तो 2 पण देऊ शकतो. इन द सेम वे 3 + 2 5. सो 5 4 3 2. आता सगळ्यात हायेस्ट बघू एमएन मध्ये 5 + 2 7 आहे. सो 7 6 5 4 3 2 या टाइप मध्ये ऑक्सिडेशन स्टेट असतात त्याच्या. ओके. तुम्ही बाकीच्या चेक करा, समजतात का सांगा. Fe आणि CO बघा, बरोबर आहे का सांगा. नाही सर. बरं, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? Mn मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 7. 7. हा, मग त्याची रेंज किती पर्यंत जाते? 7. 7. इथं 6 + 2 किती आहे? 8. 8. पण इथं आपण कुठपर्यंत गेलो? 6 6. पर्यंत. मग आता असं का होतंय? कारण तुम्ही नीट बघा आता, पहिले 5 एलिमेंट SC TI V CR MN एवढे, आणि नंतरून इथून 5 ते किती 10. त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं डी मध्ये किती बॉक्स असतात? 5. 5. मग आपण MN पर्यंत काय करतो? अप अप अप. पण आपण जसं Fe कडे जातो तो काय होतो? डाऊन. मग डाऊन मधून इलेक्ट्रॉन ओढणं सोपं आहे का एवढं? नाही. मग आता मी कोणाचं कॉन्फिगरेशन लिहिलं सध्या? Feचं. मग Fe मध्ये फक्त किती इलेक्ट्रॉन डोनेट होऊ शकतात? 4. म्हणून बघ किती आली स्टेट? 4. समजलं एवढं? हो सर. ओके. चला, आता हा टेबल दाखवल्यामुळे तुम्हाला वरचे पॉइंट समजतील. नीट बघा आता. हा, पहिली लाईन बघा. द ट्रान्झिशन मेटल एक्झिबिट अ लार्ज नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. हे समजलं आता? हो सर. किती पर्यंत? +7. +7. So with the exception of few element, most of the show variable oxidation state. आता एक्सेप्शन म्हणजे काय? जे सुरुवातीचा SC शेवटचा ZN त्याची हार्डली एखादी असती. सो ते एक्सेप्शन झाले, बाकी सगळे जास्त दाखवतात. बरं, हा जो पॉइंट आहे इथला एवढा सेकंड, तो त्या दिवशी एक्सप्लेन केला होता. तुम्हाला आठवतंय का? N-1 काय आलं ते सांगितलं होतं? हो सर. ओके. सो ऑक्सिडेशन स्टेट मध्ये पुढे जाऊ आपण. हा झाला टेबल आपला. पुढं ऑक्सिडेशन स्टेट इन पॅरासिंथेसिस आर अनस्टेबल. ठीक आहे, ते जाऊ दे. आता इथं बघा, सगळ्यात हायएस्ट अख्ख्या डी ब्लॉक मधली कोणाची? +8. कोण देतो? OS आणि RU. मग तुम्ही म्हणाल तुम्ही तर आता +7च म्हटले, मग 8 कुठून आली? तर मी फक्त कोणते एलिमेंट बोलत होतो? 21 ते 30. पण डी ब्लॉक मध्ये 3D पण असती, 4D पण आणि 5D अशा 3 सिरीज आहे. सो अख्ख्या 3 सिरीज म्हणजे एलिमेंट किती झाले? 30. आउट ऑफ 30 हे 2 एलिमेंट फक्त काय देतात? +8. समजलं आता? हो सर. बरं, आता हे दोन्हीच्या दोन्ही कॉम्प्लेक्स जे आहे त्याच्यामध्ये 2 मेटल आहे. पहिल्यामध्ये Ni आणि दुसऱ्यामध्ये कोणता आहे? Fe. या दोघांची पण ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0. ओके. सो आपला कोऑर्डिनेशन नाही झाला ना?
झालाय सर. झालं ओके. मग सीओ काय प्लस मायनस का न्यूट्रल लिगँड आहे? न्यूट्रल लिगँड. न्यूट्रल असल्यामुळे Na वरती चार्ज किती आला? 0. झिरो. वरती 0. ठीक आहे. बरं आता पेपरला काय विचारतात? साधारण क्वेश्चन बघा कसे असतात. पुढचं टेबल दिसतं तुम्हाला. SC, TI, MN आणि V याच्यामध्ये नीट बघा. आता SC जो आहे तो +3 मोर स्टेबल आहे. TI मध्ये +4 मोर स्टेबल आहे. MN मध्ये +7 स्टेबल आहे आणि व्हॅनेडियम मध्ये +5 स्टेबल आहे. म्हणजे तुम्हाला एक दिसतंय की सगळ्या हायर कशा आहे? स्टेबल. स्टेबल. आणि असं का होतं? कारण त्यांना इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन भेटतं. याच्यातलं कोणतं पण एक आपण घेऊन बघू. चला. MN चं कॉन्फिगरेशन काय? 4s2 3d5. हे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले? 7. 7. मग आता हे 7च्या इलेक्ट्रॉन जर त्यांनी देऊन टाकले तर त्याच्या शेजारी जो काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे ते फुलफिल्ड असणार, ऑक्टेट कम्प्लीट असणार. ज्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे त्यालाच काय म्हणतात? इनर्ट गॅस. ओके. म्हणून हे सगळे जे तुम्हाला दिसतात ते स्टेबल असतात. मग आता हे काय पाठ करायचे का नाही? पेपरला आल्यावर 2 मिनिटात काढून बघायचे, आन्सर येईल तुमचं. इन द सेम वे इथं MN+3 आणि MN2+ हा जास्त स्टेबल आहे. इथं म्हणतात त्याचं रिझन D5 करून बघू. चला परत एकदा MN चं कॉन्फिगरेशन बोला. 4s2 3d5. आता MN+2 का बरं स्टेबल आहे? कारण +2 जर घेतला आणि वरती 2 इलेक्ट्रॉन काढले तर खाली काय उरतं? 3d5. 3d5. आणि +3 घेतला तर 3d किती झाला? 4. मग तुम्हीच सांगा 3d4 स्टेबल का 3d5? 3d5. ओके. देन नेक्स्ट क्रोमियम मध्ये +3 स्टेबल आहे. तिथं लिहिलं त्यांनी D3 इज मोर स्टेबल दॅन D4 इन ॲक्वियस सोल्युशन. तर हा एक पॉइंट येतो, नीट लक्षात ठेवा. कारण इथं एक शब्द ऍड केलाय. कोणता? ॲक्वियस सोल्युशन. सो D3 हा मोर स्टेबल असतो D4 पेक्षा. असं का ते पण बघा. D1 त्याच्यानंतर कोण असतो? D5 आणि शेवटी D किती असतो? 10. D10. आता जो D3 आहे ना तो सेंटरला आहे. म्हणजे तो इकडं पण नाही जाणार आणि इकडं पण जायचं जास्त ट्राय नाही करत. पण D4 नेहमी कोणाला कॉपी करतो? D5. 5. मग तो त्याला कॉपी करतो म्हणजे तो त्याच्यासारखा बनायचा ट्राय करतो. मग ट्राय करतो म्हणजे तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? स्टेबल. स्टेबल आहे. परत विचारतो. अनस्टेबल. अनस्टेबल. स्टेबलचा अर्थ असा होतो जसा आहे तसा राहतो का तो? नाही. तसा ट्राय करतो का मला D5 व्हायचंय. सो दॅट इज तो काय झाला? अनस्टेबल झाला. इन द सेम वे Ni+2 Ni4+. आता इथे लिहिलं ऑन द बेसिस ऑफ सम ऑफ फर्स्ट आयनायझेशन पोटेन्शियल. मग तुम्ही Ni जर बघितला त्याचं कॉन्फिगरेशन लिहून बघा नंतरून. +2 मोर स्टेबल आहे आणि PT मध्ये +4 मोर स्टेबल आहे. म्हणजे सांगायचं काय की पेपरला असं बरंच काही विचारलं जाईल. तुमचं डोकं लावायचं तुम्ही. मला एक सांगा, समजा तुम्हाला झेड नावाचा एलिमेंट दिला आणि त्याच्यावर ते म्हणतात की त्याचा समजा 2 इलेक्ट्रॉन दिले त्यांनी, तर झेड मध्ये शेवटच्या शेलमध्ये 8 राहतात. मग याचं स्टॅबिलिटीचं रिझन तुम्ही काय देणार? D5 देणार, D4 देणार की इनर्ट गॅस देणार? इनर्ट गॅस. इनर्ट गॅस. कारण त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन राहिले? 8 इलेक्ट्रॉन. ओके. सो हे काय असं म्हणजे कंपल्सरी नाही का हे सगळे तुम्हाला सोडवलेच पाहिजे. पेपरला आल्यावर तुम्ही चेक करायचे फक्त. त्यासाठी फक्त 2 गोष्टी माहिती पाहिजे. एक काय पाहिजे तुमच्याकडं? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरवरून काय काढणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन. आणि कॉन्फिगरेशन वरून लक्षात ठेवायचं 0, 5 आणि 10 हे 3 स्टेबल आहे. सो त्यामुळे तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे. एवढा पॉइंट समजला? हो सर. येस सर. बरं पुढे जाऊ आता. तिथं असं म्हणतात ऑन मुव्हिंग इन अ पिरियड. याचा अर्थ काय होतो? राईट टू लेफ्ट का लेफ्ट टू राईट? लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट. कारण पिरियडिक टेबल मध्ये इलेमेंट लेफ्ट टू राईट लिहिले का राईट टू लेफ्ट लिहिले? राईट टू राईट.
लेफ्ट टू राईट. Right. Right. So on moving in a period, stability of higher oxidation state decreases. Okay. So एवढा पॉइंट लक्षात ठेवा, या एक्झाम्पलची गरज नाही तुम्हाला. एक्झाम्पल चेंज होईल, त्यांनी काही फरक नाही पडत, पण लक्षात ठेवा की हायर ऑक्सिडेशन स्टेट कशी होती, डिक्रीज. Decrease. ठीक आहे. ऑन मुव्हिंग डाऊन, डाऊन म्हणजे टॉप टू बॉटम, स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट कशी होती, इन्क्रीज. Increase. सो तुम्ही इथं बघा डब्ल्यू, MO आणि CR, तर बॉटमला कोण आहे पिरियोडिक टेबल मध्ये, डी मध्ये डब्ल्यू, त्याच्यावर MO आणि त्याच्यावर CR. त्या दिवशी 3 दाखवले, आठवते का? 24 नंबरला हो CR. सर. हो सर. मग जेवढं तुम्ही बॉटमला जाता तेवढी तुमची हायर ऑक्सिडेशन स्टेट कशी होती, स्टेबल. हे नीट समजून घ्या. सगळ्यांची किती आहे, +6. Six. +6. मग ते हायर का म्हणतात, तिघांची सेम आहे, मग हायर कसं काय झाली ती. ऑक्सिडेशन स्टेट साधारण कशा असतात, +1 +2. इंटरमिजिएट किती असतात, इंटरमिजिएट +4 आणि +5. +5. त्याच्या पुढच्या सगळ्या साधारण काय असतात, हायर असतात, आणि त्याच्यातली एक कोणती, 6. म्हणून या सगळ्या काय झाल्या, हायर. Higher. आणि त्या बॉटमला जास्त स्टेबल आहे असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे. खाली पण तुम्ही बघू शकता +7 +7 आहे, आणि ही बॉटमला जास्त स्टेबल आहे. ठीक आहे. मग एवढं सांगण्यापेक्षा मी थोडक्यात असं लिहिलं तर चालेल का, मला सांगा. लेफ्ट टू राईट डिक्रीज, टॉप टू बॉटम इन्क्रीज. चालेल. हो सर. हो सर. ठीक आहे. चला, हा पॉइंट झाला. नेक्स्ट, इथे एक बघा वरती रिॲक्शन दिली. M म्हणजे मेटल, S म्हणजे सॉलिड. सॉलिडचं कन्व्हर्जन कशात झालं, ऍक्वियस. Aqueous. ठीक आहे. Aqueous. आणि ते काय म्हणतात ते बघा, दिस प्रोसेस ऍक्च्युअली टेक्स प्लेस इन द फॉलोइंग 3 स्टेप. ओके. चला, हे 2 मिनिटं सोडा, मी तुम्हाला जे विचारतो तेवढं मला आन्सर द्या पहिल्यांदा. सॉलिड नंतर कोण असतं, लिक्विड. Liquid. Gaseous. चला बोला. सॉलिड टू लिक्विड जे कन्व्हर्जन आहे त्याला काय म्हणायचं, Melting. बर. लिक्विड टू गॅस, Melting point. Boiling. Boiling point. गॅस टू लिक्विड, Fusion. Sublimation. काय नाही, एक्झॅक्ट नाही Sublimation. Sublimation. नाही 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 Sublimation. नाही. बोला. Latent काय लिहिलं, condensation. Condensation. कंडेन्सेशन. आणि लिक्विड टू सॉलिड, Fusion. नाही नाही, एक्झॅक्ट शब्द सांगा, काय असतं घरात Freezing. Freezing. ना, घरात फ्रीज आहे तुमच्या. फ्रीज म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय होतो, लिक्विडचं काय होतं, सॉलिड. Solid. ठीक आहे. आता परत, सॉलिड टू गॅस, Sublimation. Sublimation. So solid to liquid is a melting, liquid to Melting. gas is a boiling, Boiling. gas to liquid is Boiling. a condensation, Condensation. liquid to solid is a Condensation. freezing, Freezing. and solid directly to gas is a Sublimation. Sublimation. okay. आता एवढं काय विचारलं इथं बघा. आता मेटल हा सॉलिड स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. कुठूनही जाऊ आपण, समजा क्लॉकवाईज जाऊ, तर मेटल हा सॉलिड मध्ये होता. मेटल आता ऍक्वियस मध्ये आला आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मेटल सॉलिडचा लिक्विड मध्ये गेला. सो मी इथं ΔH का लिहिला, Heat केलं. हिट केला आपण त्याला म्हणून, का हिट रिलीज झाली म्हणून, Heat release झाली. कारण मेटलनी काय दिला, इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता यालाच आपण या साइडनी बघू परत. मेटल सॉलिड मध्ये होता, सॉलिड टू गॅस नाव काय होतं, तुम्ही सांगितलं, सब्लिमेशन. Sublimation. म्हणून इथं काय लिहिलंय बघा, ΔH सब्लिमेशन. ठीक आहे. आता गॅसच राहिला, फक्त एक इलेक्ट्रॉन दिला. त्या दिवशीची डेफिनेशन नाव काय, Ionization energy. आयनायझेशन एनर्जी.
मग आता सध्या तुमचा जो मेटल आहे तो गॅस मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही HYD म्हणजे हायड्रेशन म्हणजे ऍडिशन कसली केली? वॉटर वॉटर. वॉटर वॉटरलाच काय म्हणतात? ऍक्वियस. ऍक्वियस. प्रोसेस समजली का? सायकल ती. हो सर. सर. ओके ठीक आहे. हो सर. हो सर. बरं. आता हा पॉइंट झाला. याच्यामध्ये त्यांना सांगायचं होतं की एखादा मेटल ज्यावेळेस स्वतःची फेज म्हणजे स्वतःचे इलेक्ट्रॉन देतो तर काय काय ऑप्शन असतील तुमच्याकडं. एक होता तुमचा सॉलिड टू ऍक्वियस, दुसरा होता सॉलिड टू गॅस, ठीक आहे, सब्लिमेशन होता, गॅस टू गॅस पण होतो, सो त्याला म्हणायचं आयनायझेशन एन्थाल्पी. ठीक आहे. मग जर आपण असं सगळं लिहिलं तर मला एक सांगा, तो खाली दिलेला फॉर्म्युला बरोबर आहे का? आता डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा एच, हा बघा इथला, इज इक्वल टू डेल्टा सब्लिमेशन म्हणजे हा प्लस डेल्टा एच म्हणजे वरचा, म्हणजे इथं पण डेल्टा एच असणार ना, डेल्टा एच आणि डेल्टा एच ऑफ हायड्रेशन. म्हणजे या 3 स्टेपनी मिळून जे केलं तेच एका स्टेपनी केलं, म्हणून LHS इज इक्वल टू RHS. बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. यस सर. ओके, पुढे बघू आता. इफ SOP अँड SRP. SOP म्हणजे काय? स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल आहे खालचं. ठीक आहे. बरं, तो पॉइंट आता आपल्याला नाही बघायचा बिकॉज आपलं एक चॅप्टर येतो झालेलं नाही. ठीक आहे. एवढं सगळ्यांना समजलं का? हो सर. हो सर. हो सर. चला नेक्स्ट पॉइंट. इथं बघा आता. बघा मगाशी मी तुम्हाला एक रेंज दाखवली होती ना ऑक्सिडेशन स्टेटची. 1 2 3 असेल तर काय म्हणतात बघा? बेसिक. बेसिक. 4 असेल तर बेसिक. 4 असेल एम्फोटेरिक. एम्फोटेरिक. 4 6 7 8 असेल तर ऍसिडिक. ऍसिडिक. बरं, मग सेंटर कोण आहे? सेंटरला कोण आहे? 4. 4. 4च्या पलीकडे गेलं तर ऍसिड, त्याच्या मागं राहिलं तर बेसिक. बेसिक. ओके. बेसिक. मग त्यांनी इथे एक एक्सेप्शनल केस दिली बघा, Cr2O3 हा एम्फोटेरिक आहे. आता एक्सेप्शनल का दिली? एक काम करा, मला त्याच्यातलं Cr चे ऑक्सिडेशन स्टेट सांगा किती असेल? +3. +3. ते नीट केलं ना कॅल्क्युलेट? हो सर. +3 म्हणजे बेसिक, पण ऍक्च्युली तो काय? एम्फोटेरिक. ही झाली त्याची एक्सेप्शनल केस. आता हा काय पॉइंट येतो बघा, वरचा पॉइंट झाला आपला ट्रेंड इन द स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता आपल्याला एक एक फॅमिली बघायची ट्रेंड वाईज. बघा पहिला इन मेटल हलाइड्स. ठीक आहे. मेटल हलाइड म्हणजे मेटलचा बॉन्ड कोणाबरोबर? एक्स. एक्स मध्ये काय काय ऑप्शन आहे तुमच्याकडे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. बघा द ट्रान्झिशन एलिमेंट, ज्यावेळेस मी रीड करतो ना ते एक एक शब्दाला आठवून बघायचं काय नक्की आहे, म्हणजे तुम्हाला ते समजेल. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे कोणते? डी. रिॲक्ट विथ 1 to 9. 1 to 9. yes. हॅलोजन. React with halogen at high temperature to form transition metal halide. मग साधी गोष्ट आहे ना, डी मध्ये एक्स ऍड केला तर काय भेटणार आहे? डीएक्स. डीएक्स म्हणजेच मेटलचे काय झाले? हलाइड्स. ओके. अँड दिस रिएक्शन हॅव व्हेरी हाय हीट ऑफ रिएक्शन. म्हणजे ही रिएक्शन होत असताना हीट काय होती? रिलीज होती. ठीक आहे. रिलीज म्हणजे हा. But once the reaction start, the heat of reaction is sufficient to continue the reaction. आता समजून घ्या, मी एक मेटल घेतला डी मधला, चला मी कोणता पण एक उचलतो, समजा Cr घेतला, नंतर मी Cl2 ऍड केला त्याच्यामध्ये. ऍड केल्यानंतर मला रिॲक्शन करायची, पण रिॲक्शन करायला काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स लागतो, म्हणून एरो वरती लिहिलं ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय? हीट. ओके. या दोघांची रिॲक्शन स्टार्ट झाली, पहिली स्टेप झाली समजा,
आता दुसऱ्या स्टेपला जाण्यासाठी कोणतीच हीट द्यायची गरज नाही, कारण फक्त रिॲक्शनला स्टार्ट करण्यासाठी एनर्जी लागते. ओके, सो इनिशियली आपण त्याला स्टार्ट करतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा एखादं कबड आहे, तुम्हाला याला ढकलायचंय, तर मला सांगा सुरुवातीला जास्त एनर्जी लागते का एकदा कपाट ढकलल्यावर जास्त एनर्जी लागेल पुढे न्यायला? सुरुवातीला जास्त लागते. सुरुवातीला जास्त लागते. इन द सेम वे तुम्हाला या दोघांना रिॲक्ट करायचंय ना, तर इनिशियली एनर्जी द्यायला लागेल, एकदा स्टार्ट झालं का एनर्जी तेवढी लागत नाही. समजलं? हो सर. हो सर. पुढे झालं तर हॅलोजन रिॲक्ट्स इन द फॉलोइंग डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे आता जरी आपण हॅलोजन घेतले, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह हॅलोजन कोणता? फ्लोरीन. आणि सगळ्यात कमी कोणता? आयोडीन. त्यामुळे 12वीच्या प्रॅक्टिकलला, 11वीच्या प्रॅक्टिकलला लॅबमध्ये कधीच फ्लोरीनची टेस्ट देत नाही आणि सिलेबस मध्ये पण नसते, कारण फ्लोरीनची रिॲक्शन तुम्हाला लॅबमध्ये करता येत नाही, कारण तो खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. हा ठीक आहे, तुम्ही क्लोरीन ब्रोमीन जास्त देतात, तुम्हाला आयोडीन कमी देतात. ठीक आहे, याच्या मागे हे रिझन आहे. हा प्रश्न मे बी विचारतात पण व्हायवाला बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये. ठीक आहे, ओके. चलो मला एक सांगा बरं, याच्यामध्ये कोण सॉलिड लिक्विड गॅस आहे? फ्लोरीन काय आहे? गॅस. क्लोरीन गॅस. गॅस. ब्रोमीन लिक्विड. आयोडीन सॉलिड. आता ब्रोमीन इज लिक्विड, पण नीट समजून घ्या कसा असतो तो. समजा मी एक टेबल घेतला, असं टेबल वरती एक बिकर ठेवला, ठीक आहे, आणि बिकर मध्ये मी ब्रोमीन ओततोय. आता ब्रोमीनचा कलर असतो ब्राऊन, ब्राउनिश असतो. सो मी याच्यात ब्रोमीन ओतायला लागलो, सो हा बिकर ब्राऊन कलरनी फिलअप झालेला आहे. पण आपण त्याला लिक्विड जरी म्हटला तरी त्याच्या वेपर्स लगेच तयार होतात. मला सांगा की गॅस तयार झालो, गॅस डाऊनला जाणार का अपला जाणार? येस, अप. पण तो अपला जात नाही, तो गॅस असा असतो बघा, खाली येतो, पूर्ण टेबलवर पसरतो. तो आधी तो लिक्विड असतो, पण नंतरून तो गॅस होतो, पूर्ण टेबल तुम्हाला ब्राऊन ब्राऊन गॅसने फिलअप झालेला दिसतो. मग असं का होतं? कोणती गोष्ट खाली का जाते वरती जाण्याच्या ऐवजी? हेवी असल्यामुळे. परत बोला, काय म्हटले? हेवी असल्यामुळे. हेवी. ओके. ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे ज्याच्या डोक्यावर पडलं होतं, हा कोण होता? न्यूटन. न्यूटननी काय बघितलं? ऍपल खाली पडलं तर खाऊन घ्यायचं. काय बघितलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे तुम्ही सांगतात, त्याच्या डोक्यात काय विचार आला? खाली का पडलं, बरोबर ना? मग खाली का पडलं? ग्रॅव्हिटीनी पडलं, बरोबर आहे, पण त्याचं मास पण एवढं पाहिजे ना की ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढू शकेल. ठीक आहे. हो सर. सो हा ब्रोमीन गॅस हेवी असल्यामुळे तो डाऊनला जातो, स्प्रेड होतो. ओके, हे सगळं प्रॅक्टिकल केल्यावर तुम्हाला गोष्टी कळतात. आयोडीनचा कलर कोणता आहे माहिती? चॅप्टर नीट समजून घ्या, थेरॉटिकल टॉपिक आहे, पण आपण एक एक पॉइंट नीट बघतोय. आणि कारण तुम्हाला सांगतो का, तुम्ही एक एक लाईन वाचली ना, तुम्हाला सॉल्व्हिंगला कधीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही जर काहीतरी स्किप करत असाल तर मग प्रॉब्लेम येणार. In general, the elements of first transition series tend to exist in low oxidation state. First transition series म्हणजे 21 ते 30. हे सगळे कसे असतात? लो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. मग आता आपण जस्ट आता मगाशी वरती वाचलं की टॉप टू बॉटम जाताना ऑक्सिडेशन स्टेट हायर कशा होतात? स्टेबल. बरोबर ना? स्टेबल होतात. मग जर खाली स्टेबिलिटी जास्त असेल तर वरचे एलिमेंट का बरं हायर फॉर्म करतील? ते सगळे कोणत्या फॉर्म करणार? मेजरली लो. ओके. क्रोमियम टू झिंक. क्रोमियम टू झिंक सांगा, ऑक्सिडेशन स्टेट, सॉरी, ऍटॉमिक नंबर किती होता? 23. नाही, नीट बघा. 24. 24. झिंक किती आहे? 30. 30. Chromium to zinc form stable difluorides and the other
क्लोराइड्स आर ऑल्सो नोन. म्हणजे 24 ते 30 काय होतात की तुमचे फ्लोराइड म्हणजे फ्लोरीन बरोबरचे कंपाऊंड आणि क्लोरीन बरोबरचे कंपाऊंड कसे फॉर्म होतात, मोर स्टेबल. ओके. हा, मग तुम्हाला प्रश्न काय असा नाही विचारत, आता काय 10 ची एक्झाम थोडी तुम्हाला असं नाही विचारणार डायरेक्ट. ते काय करतील, आधी कंपाऊंड बनवून देतील तुम्हाला. समजा SCF बनवला, त्याच्यानंतर VF बनवला, आणि मग क्रोमियम बरोबरचा झिंक बरोबरचा, आणि विचारतील याच्यातला स्टेबल कोणता, मग तुम्ही कोणते सिलेक्ट करणार, क्रोमियम आणि झिंक. Zinc. Okay. Since fluorine is most electronegative element, the transition metal shows highest oxidation state. एक साधं गोष्ट आहे बघा. डी ब्लॉक मधला मेटल घेतला. मेटल समजा मी घेतला टिटॅनियम. या टिटॅनियमला तुम्ही X जोडला आणि असे 4 जोडले. X मध्ये तुमच्याकडे ऑप्शन आहे की फ्लोरीन जोडला, आणि दुसरा ऑप्शन आहे आयोडीन जोडला. तर कोण जास्त इलेक्ट्रॉन ओढणार टिटॅनियमचे? फ्लोरीन. मग फ्लोरीनने इलेक्ट्रॉन ओढले म्हणजे यांनी दिले, जो देतो त्याच्यावर चार्ज काय येतो, प्लस. पॉझिटिव्ह. त्यामुळं फ्लोरीन बरोबर जे असतात त्यांच्या काय असतात, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट असतात. ऑक्सिडेशन स्टेट. ओके. अँड द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आर फाउंड इन TiF4. ठीक आहे, ते आपण डिस्कस केलं आताच. आणि अजून एक त्यांनी दिलाय की VF5 म्हणजे अगेन फ्लोरीन बरोबरचा, CrF6 म्हणजे अगेन फ्लोरीन बरोबर, हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट देतो. ओके. सो आपण काय बघतोय, पॉइंट वाचा नाव. Trends in stability of higher oxidation states. ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, आणि त्याच्यात हायलाइट्स आपण बघतोय, आणि त्यात कोणती बघतोय, फर्स्ट. ट्रान्झिशन सिरीज. ओके. 3 पॉइंट समजले? हो सर. हो सर. नेक्स्ट 2 मिनिटं. हा, द +7 ऑक्सिडेशन स्टेट फॉर Mn is not shown by simple halides. However, ठीक आहे, नीट बघा. आता उगाचच ते असं अवघड वाक्य केले, साधं सिंपल आपण त्याला करू. बघा, Mn आहे, Mn ची सगळ्यात हायर कोणती स्टेट आहे, +7. पण ऑक्टेट कितीचं असतं, ऑक्टेट कितीचं असतं, 8. 8. मग एखाद्याच्या ऑक्टेट मधून 7 इलेक्ट्रॉन ओढणं खूप अवघड आहे, कारण तो ऑक्टेट नेहमी स्टेबल करायचा ट्राय करतो. म्हणजे Mn कडून ओढणारे पण ग्रुप कसे पाहिजे, हायर निगेटिव्ह पाहिजे. पण त्यासाठी काय करायला लागेल, 3 ऑक्सिजन जोडायला लागतील. आणि तरी पण नाही काम झालं तर शेवटी कोण जोडणार, एक फ्लोरीन. आता हे कोऑर्डिनेट बॉन्ड नाही काढलेले मी फक्त दाखवतोय की आपल्याला हे 4 ग्रुप जोडायचे त्याला. म्हणून बघा इथं लिहिलंय MnO3F. मग आता Mn ला सगळ्यात निगेटिव्ह कोण आहे अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये, फ्लोरीन. त्याच्यानंतर कोण असतो निगेटिव्ह, ऑक्सिजन. असे 3 ऑक्सिजन 1 फ्लोरीन घेतला, म्हणूनच Mn कितीला गेला, डायरेक्ट +7 ला. +7. ओके. देन पहिला पॉइंट झाला. दुसरा आता, द टेंडन्सी ऑफ फ्लोरीन टू स्टॅबिलाइज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज ड्यू टू आयदर हायर लॅटिस एन्थाल्पी ॲज इन केस ऑफ COF3. ठीक आहे, नीट बघा. आता एक नीट समजून घ्या की Mn ने +7 दिल्या, +7 म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट कशी, हायेस्ट आहे. मग आता नुसती हायेस्ट आहे ना नाही गरजेचं, पण ती स्टेट कशी झाली पाहिजे, अजून स्टेबल. मग स्टेबल करण्याची कॅपॅसिटी कोणाकडे, फ्लोरीन. सो इट इज ड्यू टू आयदर हायर लॅटिस एन्थाल्पी ॲज इन केस ऑफ, म्हणजे त्याची एन्थाल्पी जास्त असली पाहिजे लॅटिसची, और हायर बॉन्ड एन्थाल्पी ड्यू टू. ठीक आहे. सो हे सिंपल करू. चला आता आपण लॅटिस म्हणजे काय माहितीये, स्ट्रक्चर. बरं ठीक आहे. बरं आता मी जर असं म्हटलं, हा लॅटिस होईल का, बरं. मग हायर लॅटिस एन्थाल्पीचा अर्थ काय होतो, हे लॅटिसचे जे काही बॉन्ड आहे ते स्टेबल असतील का अनस्टेबल असतील, आवाज नाही आला, परत बोल. स्टेबल असेल. मग ते स्टेबल आहे म्हणून त्यांची लॅटिस एन्थाल्पी कशी आहे, जास्त. ठीक आहे.
ओके. इन केस ऑफ ते हे जाऊ द्या, त्यांनी कंपॅरिझनला एक्झाम्पल दिले, आपण ते नाही बघणार. हे पहिलं रिझन आहे की लॅटिसची एन्थाल्पी जास्त. लॅटिस मध्ये हे काय असतात, बॉन्ड. आणि मग बॉन्ड पण कसे असतील, स्टेबल का अनस्टेबल? टेबल स्टेबल. म्हणजे इन शॉर्ट काय, ही लाईन आपल्याला एवढीच सांगते, फ्लोरीन बरोबर जर मेटल जोडला तर मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेट कशा असतात, हायर. आणि त्या हायर असतात कारण त्या स्टेबल असतात. स्टेबल असल्याचे दोन कारण, लॅटिस पण स्टेबल आणि त्याच्यामधले बॉन्ड पण कसे असतात, स्टेबल. टेबल. एवढं कळलं? हो सर. बर, ठीक Yes, sir. आहे. तर तुम्हाला इथे एक पॉइंट विचारतो, आठवला मला आता त्या चॅप्टर मध्ये. चला आता पुढे जाऊ. कुठपर्यंत आलतो आपण? लॅटिस शब्द कुठे बघा, इथं आला. हा, पुढे जाऊ तर नेक्स्ट पॉइंट. Fluorides are relatively unstable in their lower oxidation state. For example, vanadium form only VX2 and copper can form CuX. All copper halides are known except iodide. This is because, ठीक आहे बघा आता. एक रिएक्शन बघा फक्त. कॉपर जो आहे त्याची ऑक्सिजन स्टेट +2 आहे. +2 म्हणजे कशी आहे, लो. आणि लो असल्यावर कशी असते, Unstable. अनस्टेबल असते. ठीक आहे. अनस्टेबल असल्यामुळं हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल स्टेबल राहत नाही, तो लगेच काय होतो, ब्रेक होतो. हाच पॉइंट त्यांना इथं सांगायचा आहे. ठीक आहे. हा पॉइंट आता नाही कन्सिडर केला तरी चालेल. वरचे समजले? हो, sir. हो सर. Yes, sir. ठीक आहे. आता तुम्हाला परत दाखवतो तुम्ही काय काय बघितलं, कारण आपलं लेक्चर एक दिवस मध्ये नव्हतं. चला बघा, आपण सुरुवात केली ती इथून. इंट्रोडक्शन बघितलं. किती सिरीज आहे टोटल? 3. एक्सेप्शनल केस पहिल्या सिरीज मधल्या 2 कोणत्या? क्रोमियम आणि क्रोमियम आणि कॉपर. बघा, ही क्रोमियम आणि कोणती आली, कॉपर आली. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रोमियम बरोबर कोणता प्रश्न विचारतात, खाली कोण आहे, एमएन. एमएनच्या खाली कोण आहे? Molybdenum. डब्ल्यू. डब्ल्यू. अजून एक 21, 22, 23, 24 इलेक्ट्रॉन सगळे अनपेड आहे. नंतर इलेक्ट्रॉन काय होतात, पेअर्ड. Paired. ठीक आहे. हा पॉइंट आपण बघितले. कोणी काही विचारतंय का बॉईज मध्ये? नाही ना? नाही सर. ओके. हा, पुढे काय बघितलं, मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे. सो मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये डी मध्ये 1 to 10 असतात. त्यामुळे सगळे एक एक शेलनी एका लाईनीत भरत जातात. त्यामुळे सगळ्यांच्या प्रॉपर्टी जवळपास कशा असतात, सेम. ठीक आहे. हा MOW दिला, तो बघितला. नंतर आपण एक ग्राफ बघितला. ग्राफ मध्ये ऍटॉमिक नंबर आहे, इकडे एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन आहे. तर सगळ्यांचा ग्राफ जवळपास कसा आहे, सेम. आणि 21 ते 24 म्हणजे पहिले 4 एलिमेंटचा ग्राफ वर वर जातो आणि 24 ते 25 डायरेक्ट कुठे येतो, खाली. ओके. येस. नंतर हा एक ग्राफ बघितला आपण, मेल्टिंग पॉइंट आणि तुमची जी सिरीज आहे, परत तोच विषय होतो, Cr2Mn तो डाऊन होतो. नंतर आपण डेन्सिटी बघितली. डेन्सिटी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की NiCuZn ला नीट बघा. Ni आणि Cu ची डेन्सिटी कशी, जवळपास सेम. आणि Zn ची कमी आहे. ठीक आहे. डेन्सिटी कोणाची जास्त, 3D 4D का 5D? 5D. टॉप टू बॉटम डेन्सिटी वाढते. नंतरून सेकंड आयोनायझेशन एनर्जी मगाशी पण बघितली, SCTV इथपर्यंत बरोबर आहे. फक्त Cr ची जागा कोण घेतो, Mn ची जागा Cr घेतो. ओके. ऑक्सिडेशन स्टेट बघितल्या तर तोच पॉइंट एका खूप जास्त दाखवतात. काय जास्त दाखवतात, टेबल बघितला होता. सगळ्यात जास्त कोण देतो, Mn. ठीक आहे. Mn. हा, पहिल्या 4 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे, नंतरून त्या खाली खाली येताना कशा होतात, कमी. रिझन काय सांगितलं, कारण इलेक्ट्रॉन पेअर मध्ये पेअर होतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन
बरोबर बरोबर. पुढं +8 देणारे दोन कोणते? OS and RU. बरोबर. RU. तुम्हाला जर असे प्रश्न पडले की पेपरला की एखाद्याची ऑक्सिडेशन स्टेट का जास्त एखाद्याची का कमी, रिझन काय काय शोधणार? D0, D5 आणि शेवटचा बोला D10. किंवा दुसरे रिझन असू शकतं की त्याची कॉन्फिगरेशन कशी असते, इनर्ट गॅस. समजलं? हो सर. ओके ठीक आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये आपण या सगळ्या कन्सेप्ट बघितल्या. बोला लवकर लवकर. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, Boiling. गॅस टू लिक्विड, Condensation. and Condensation. liquid to solid, Freezing. freezing, solid to gas, Sublimation. sublimation. ओके पुढे आता ट्रेंड्स बघितले आपण कोणते हायर ऑक्सिडेशन स्टेटचे, त्याच्यात जास्त करून हॅलोजन बघितले, आत्ताच जस्ट बघितले, सो मी ते रिपीट नाही करत आहे. ओके आता आपल्याला पुढे जायचंय. ऑक्साइड्स आणि ऑक्झोकॅटायन. एवढं चॅप्टर समजला ना आत्ताचा, एवढं सगळं हो सर. ठीक आहे. Yes sir. बरं. इन मेटल ऑक्साइड अँड ऑक्झोकॅटायन्स. मेटल ऑक्साइड म्हणजे मेटलचा बॉन्ड कोणाबरोबर? Oxygen. आणि ऑक्झोकॅटायन म्हणजे काय? मेटल विथ ऑक्सिजन, फक्त ऑक्सिजन वर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह. चला बघा आता. The ability of oxygen to stabilize the highest oxidation state is demonstrated in their oxide. ओके एक लक्षात ठेवा की हे हायर वगैरे आले ना तर नेहमी दोनच एलिमेंट असतात, फ्लोरीन आणि ऑक्सिजन. आणि त्यात त्यांनी आता क्लिअर केले की आपल्याला फक्त कोणता बघायचा आहे? ऑक्सिजन. Oxygen. बघा. The highest oxidation state in their oxide coincide with the group number. For example, the highest oxidation state of scandium. नीट समजून घ्या आता. स्कॅन्डियम हा डी मधला पहिला एलिमेंट आहे, पण तो ग्रुप कोणत्या ग्रुप मध्ये येतो? 3. म्हणून त्याची स्टेबल पण किती असते? +3. ओके. The same way Sc2O3, whereas the highest oxidation state of manganese of group, म्हणजे थोडक्यात बघा ते थोडं मिसमॅच केलं त्यांनी. स्कॅन्डियम ग्रुप 3 मध्ये म्हणून त्याची +3 असते आणि ग्रुप 7 मध्ये Mna म्हणून त्याची किती असते? +7. बस एवढाच पॉइंट आहे. तुम्हाला जर MCQ ला आला तर तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता, त्यामुळे त्यांनी एक शॉर्टकट दिलाय तुम्हाला. असं पुढे आता बिसाइड द ऑक्साइड्स, ऑक्साइडचा विषय संपला. आता पुढे काय बघणार? ऑक्झोकॅटायन. ऑक्झोकॅटायन ऑफ द मेटल ऑल्सो स्टॅबिलाइज हायर ऑक्सिडेशन स्टेट. एक्झाम्पल बघा आता. समजा व्हॅनेडियम घेतला तर व्हॅनेडियम मध्ये V2O वरती +1 आहे, इथं 4 लिहिलाय, VO2 +2 आणि T आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं आधी मला सांगा. मेटल दिसतो का ते बघा, ऑक्सिजन दिसतो का ते बघा, आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे का? हो सर. त्यालाच काय म्हणणार? मेटल ऑक्साइड. Oxygen. ओके. आता यांनी असं सांगितलंय की जर आपण ऑक्साईड तर बघितले, पण ऑक्झोकॅटायन मध्ये काय होतात की हायर ऑक्सिडेशन स्टेट पण कशा असतात? स्टेबल असतात. मग त्याचे एक्झाम्पल त्यांनी इथे दिलेले. म्हणजे समजा TiO2 घेतला तर तुम्हाला वाटेल इथं तर +2 दिलाय, मग तुम्ही कसं काय हायर म्हणताय? पण ती +2 कोणाची? कॉम्प्लेक्सची, पण टिटॅनियमची वेगळी असणार. इथं दिली बघा त्यांनी. TiO2 मध्ये टिटॅनियमची किती आहे? 4. ओके. सो थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की ऑक्झोकॅटायन मध्ये ऑक्साइड सारखीच कोणत्या स्टेट जास्त स्टेबल असतात? हायर. ओके. इथं काय काय पॉइंट थोडे मिस आपण ते सॉल्विंग मध्ये घेणार आहे. ठीक आहे. सध्या तुम्ही जे पॉइंट लक्षात ठेवायचे तेवढे लिहा. असं लक्षात ठेवा. बघा आता पुढं. इट मे बी नोटेड दॅट ability of oxygen. आता बघा ऑक्सिजनचं कंपॅरिझन करताय टू स्टॅबिलाइज द हायर ऑक्सिजन स्टेट एक्सीड दॅट ऑफ फ्लोरीन. नीट समजून घ्या का.
जरी फ्लोरीन हा जास्त निगेटिव्ह असला तरी पण जास्त स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोण देतं? ऑक्सिजन. Oxygen. Oxygen. फॉर एक्झाम्पल मॅग्नीज फॉर्म हायेस्ट फ्लोराइड म्हणजे MnF4 तयार करतो, वेअर एज द हायेस्ट ऑक्सिजन स्टेट इज Mn2O7. म्हणजे फ्लोरीन जो आहे तो जरी निगेटिव्ह असला पण जास्तीत जास्त देणारा कोण आहे? ऑक्सिजन. And this is due to the fact that oxygen has the great ability to form multiple bond to metals. कधी असं ऐकलंय का तुम्ही फ्लोरीननी 2 बॉन्ड बनवले कोणाबरोबर? ऑल हॅलोजन बॉन्ड बनवतात, एकच. ओके, मग हा पॉइंट आपल्याला काय सांगतो? ऑक्सिजनला घ्या, फ्लोरीनला घ्या. फ्लोरीन हा जास्त निगेटिव्ह, ऑक्सिजन कमी निगेटिव्ह आहे त्याच्यापेक्षा, तरी पण स्टेबल आणि हायर कोण देतं? ऑक्सिजन. Oxygen. का देतं? कारण ऑक्सिजन काय बनवतो? डबल बॉन्ड, जो फ्लोरीन बनवू शकत Double bond. नाही. नाही. ओके, पुढे आता इट मे बी नो. यस, बोला बोला. सर पूर्ण हॅलोजन हे एक किंवा दोनच बॉन्ड बनवू शकतात का? एक किंवा दोन पेक्षा जास्त पण? हॅलोजन हा एकच बॉन्ड बनवतो नेहमी. रिझन असं आहे कारण त्याचं कॉन्फिगरेशन NP5 आहे ना. हो सर. पी ची कॅपॅसिटी कितीची आहे? 6. 60. तो किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो? फक्त 1. 1. म्हणून तो फक्त एकच बॉन्ड बनवतो. ओके. ओके सर. येस. पुढे बघा, द ट्रान्झिशन एलिमेंट in the +2 and +3 oxidation state mostly form ionic compound. ठीक आहे, बरं हे जाऊ दे. चला, एवढा पॉइंट समजले सगळे, कारण तो खूप मोठा पॉइंट आहे, तो लगेच